फिरत 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 एकाला फार असा खोकला येत होता, फार खोकला येत होता. तर तो म्हणे मी 1 वर्ष झालं हा खोकला जावा म्हणून उपाय करतो, डॉक्टरांनाही विचारतो, सल्ला घेतो, पण खोकला काही जात नाही म्हणे. अरे बरं झालं म्हणे तू सांगितलं. मी का आपल्याजवळ फार रामबाण उपाय आहे, फार रामबाण उपाय आहे म्हणे. आज औषध घेतलं की उद्या खोकला गेलाच म्हणून तू समज. अरे मग सांग मग कसं काय. तू दारू प्यायला सुरुवात कर. दारू प्यायला काय खोकला. ते म्हणे काय दारू न काय होईल. अरे खोकला काय सांगतो म्हणे तू, नुसता खोकला. अरे दारूमुळं माझ्या बापाची इस्टेट जायला वेळ लागली नाही, खोकला जायला किती वेळ लागला. हे पहा, बापाला समजून घेणं हे कसं आहे. त्यानं माझा बाप दारुड्या असं नाही म्हटलं. हे जे समजून घेणं आहे हे फार महत्वाचं आहे. आणि समजून घेणारी लेकरं सापडतीलच त्याची काही खात्री देता येत नाही. म्हणून पाहायचं कसं एखाद्या गोष्टीकडे, पाहायचं कसं. आता आपण रस्त्यावरून चालतो, पावसाळ्याचे दिवस संपलेले असले तरी खड्डे असतातच ना रस्त्यात. आणि जे गाडी चालवतात विशेषतः 2 व्हीलरवाले फार परेशान खड्ड्यांच्यामुळे, फार 4 व्हीलरवाले परेशान, सगळे परेशान. आणि आपल्याकडं काय खड्ड्यांना तोटाच नाही, राग येतो आपल्याला. पण परदेशातून जे लोक येतात ना, पाहण्याचा दृष्टिकोन आहे. असे 10-5 खड्डे रस्त्यावर दिसले ना तर 2-4 फॉरेनर उभे राहतात 10-15 मिनिटं आणि ते खड्ड्यांच्याकडे पाहतात, खड्ड्यांच्याकडे पाहत राहतात. किती सहानुभूतीनं, किती प्रेमानं. आणि मग त्यांच्या मनात विचार येतो की भारतीय रस्ते बांधणीचं जे कौशल्य आहे ते आमच्याकडे नाही. काय कमाल आहे, काय कमाल आहे भारतीय रस्ते बांधणीचं. खड्ड्याला खड्डा जोडून हे रस्ते कसं काय तयार. कमालीची गोष्ट आहे पाहणे. हे जे पाहणं आहे, सद्भावनेनं समजून घेणं आहे, हे जमलं पाहिजे. नाही तर आपल्याला ते जमत नाही. नाही तर मग ते आपलं सगळं दुःखातच चाललेलं असतं. त्याच्यामुळे दृष्टिकोन कसा ठेवायचा. शेवटी विनोद म्हणजे तरी काय आहे, काय असत नाही. एक विषय दिला कवीला, खरं विषय आवडत नाही, विषय भावना आवडतात त्याला. विषय आवडत नाही, विषयाच्या पलीकडे जाऊन बरंच तो जो बोलतो तोच त्याचा विषय असतो. आणि त्याला विचारलं बा विषय तुम्हाला काय द्यायचं, तो म्हटलं आम्ही इतके 30 कविता संग्रह लिहिले तर ते काही विषयाला सोडून दिली की काय. आता त्याच्यातले जे विषय असतात प्रेम कवितेचे, त्याचा आम्ही घरी पत्ता लागू देत नाही, हा भाग हा फार भाग. कवी फार प्रेम केल्याशिवाय कविता लिहिता येत नाही. कारण कवीला खरं बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. की ते प्रेम केल्याशिवाय ते कशी कविता लिहिणार. पण उदात्त हेतून त्याचा अर्थ घेतला पाहिजे. समाजावर प्रेम, माणसांच्यावर प्रेम, झाडांच्यावर प्रेम. मूळ प्रेमाचा तो पतच नव्हते.